नमस्कार शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अगदी खरोखर आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, बातमी काय आहे? 2022, 23 आणि 24चा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणि हेक्टरी त्यांना 18,500 पासून ते 32,500 पर्यंत हा पीक विमा मिळणार आहे। तर हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला वळूया व्हिडिओकडे। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप 2025 हंगामातील नुकसान भरपाई डिसेंबर अखेरपर्यंत बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे। शेतकरी मित्रांनो, यंदा अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून सोयाबीन, कापूस, धान आणि तूर पिकांसाठी क्लेम प्रक्रिया वेगवान झालेली आहे। विमा कंपन्यांना निर्देश दिले असून पीक कापणी प्रयोग आणि ई पंचनामा पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसात क्लेम मंजूर होईल। हेक्टरी 18,500 ते 32,500 पर्यंत भरपाई मिळेल, ज्यात वर्षा पिकांसाठी 18,500 आणि बागायतसाठी 32,500। शेतकऱ्यांनी PMFVY.government.in वर क्लेम स्टेटस तपासावे, जेणेकरून रब्बी पेरणीसाठी निधी वेळेवर मिळेल। शेतकरी मित्रांनो, आता खरीप 2025 पीक नुकसानी क्लेम प्रक्रिया कशी असणार ते बघूया। 2025 खरीप हंगामात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान केले होते। 251 तालुके आपत्तीग्रस्त घोषित झाले असून सरकारने 32,000 कोटींचे पॅकेज जाहीर केलेले आहे। पीक विमा अंतर्गत क्लेम सप्टेंबर पासून सुरू झाले असून ऑक्टोबर अखेर 80% पंचनामे पूर्ण झाले। विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतर 30 दिवसात क्लेम जमा करण्याचे बंधन आहे। मागील हंगामात क्लेम 40 ते 60 दिवसात जमा झाले होते। यंदा डिजिटल प्रक्रियेमुळे वेग वाढला आहे। लातूर, अकोला, नांदेड जिल्ह्यात क्लेम प्रक्रिया प्रगत पथावर आहे। शेतकरी मित्रांनो, आता पीक भरपाईची अधिकृत दर काय असणार ते बघूया। पिकाचे प्रकार आहे आणि हेक्टरी भरपाई किती मिळणार ते बघूया। सोयाबीन, तूर आणि धान या पिकासाठी 18,500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27,000 रुपये, पूर्ण बागायती म्हणजे फळबागांसाठी 32,500 रुपये, जमीन खरडली किंवा काही जमिनीचे नुकसान झाले असणार तर त्यासाठी 18,000 ते 47,000 पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार। विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 35,000 ते 50,000 मिळू शकतात। 3 हेक्टर मर्यादित भरपाई थेट DBT द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भात ही सर्वात मोठी आजची बातमी होती। तुम्हाला जर व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।